आताची महत्त्वाची बातमी। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। अजितदादा गटाने घड्याळ चिन्ह वापरून भ्रम निर्माण केला असा आरोप पवार गटाकडून करण्यात आलाय। मतदारांमध्ये भ्रम निर्माण केल्याचा पवार गटाचा आरोप आहे आणि पुरावे म्हणून काही कागदपत्र दाखल करण्यास परवानगी द्या अशी मागणी याचिकेमधून पवार गटाने केली आहे। तर शरद पवार गटाकडून या संदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले। थेट आपण अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, निखिला, निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता त्याच्या विरोधात शरद पवार यांच्या वतीने ही याचिका जी दाखल करण्यात आली आहे त्यावर आज सुनावणी होणार आहे। कदाचित दुपारनंतर ही सुनावणी होऊ शकते, मात्र त्यापूर्वी शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे। त्यामध्ये लिहिलं आहे की भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, कारण नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्ह वापरून अजित पवार यांनी निवडणूक लढवली आणि घड्याळ चिन्ह आणि शरद पवार हे एक समीकरण खरं तर महाराष्ट्रानं यापूर्वी पाहिलेलं आहे। त्यामुळे त्याचा फायदा देखील घ्यायचा प्रयत्न केला आणि मतदारांमध्ये भ्रम निर्माण करून त्यांनी ही निवडणूक जिंकलेली आहे असं प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर या संदर्भातले पुरावे देण्यासाठीची जी कागदपत्र आहेत ती देखील आम्ही दाखल करण्यासाठी त्याबाबतची परवानगी द्यावी अशी मागणी देखील शरद पवार यांच्या वतीने करण्यात आली आहे। 30 नंबरचं हे प्रकरण आहे, त्यामुळे कदाचित लंच ब्रेक नंतर हे प्रकरण येऊ शकतं। बघावं लागेल आज सर्वोच्च न्यायालय याबाबतीत काही वेगळे निर्देश देतं का, कारण निवडणुकीनंतर आता ही पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची जी सुनावणी आहे ती होते। धन्यवाद संदीप एकूणच माहितीबद्दल। तर शरद पवारांकडून सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू।